चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। चक्रीवादळ दरवर्षी चक्रीवादळ एक विध्वंस वादळ असते आणि हिंदी महासागरामध्ये याला सायक्लोन म्हणतात आणि अंटार्क्टिका महासागरामध्ये टायफून म्हणतात। पण हे चक्रीवादळ दरवर्षी काय असतं, समुद्रामध्ये 10 ते 12 तयार होतात आणि हे चक्रीवादळ चांगले कामे करतात आणि वाईट देखील कामे करतात। पण या चक्रीवादळानं आता महाराष्ट्राचे जे स्थळे भरले का, तर त्या चक्रीवादळामुळे भरले। म्हणून चक्रीवादळ चांगली कामे करतो आणि वाईट कामे करतो। तर ते सांगतो, चक्रीवादळ आपण देवाला प्रदक्षिणा सोयीशी घालतो आणि हे चक्रीवादळ उलटे फिरतात। म्हणजे एक एक पंख त्याचा 5000 किलोमीटरचा असतो, दुसरा पंख 3000 किलोमीटरचा असतो आणि तिसरा पंख 300 किलोमीटरचा असतो। मग समुद्रामध्ये बंगालच्या खाडीमध्ये जर चक्रीवादळ फिरलं की काय होतं, त्याच्या नुसत्या एका पंखानं आपल्या महाराष्ट्रात पाऊस पडतो। 2 तारखेला 2 ऑक्टोबरला मी सांगितलं होतं 16 तारखेला रात्री पाऊस येणार आहे, म्हणून मी हे सांगितलं होतं सर्व शेतकऱ्यांना आपण आपलं सोयाबीन जमा करून कापूस इथून घ्यावा। कारण की एक चक्रीवादळ तयार होणार होतं आणि असं हिमालयाकडे जाणार होतं, पण त्याच्या नुसत्या याच्या पंखानं आपल्या महाराष्ट्रात पाऊस पडणार होतं, त्यावेळेस मी सांगितलं होतं। म्हणून आता देखील एक चक्रीवादळ तयार झालेलं आहे आणि ते चक्रीवादळ आता फिरत फिरत जाणार आहे आणि त्याचा पाऊस ह्या 2 तारखेला येणार आहे। तसं तो पाऊस 1 तारखेलाच काही भागात जाणवायला दिसणार। म्हणून चक्रीवादळ चांगली कामे करतात आणि वाईट देखील कामे करतात। तर ही एक गोष्ट सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा।